1 2 3 4 5 बापरे, एवढे सारे ब्रश आणि समजतच नाहीये नक्की कोणता ब्रश कुठे यूज करतात। असंच होतंय ना तुम्हाला सुद्धा? तुमच्याकडे सुद्धा असेच ब्रश आहेत आणि समजत नाहीये बाबा कोणता ब्रश कुठे यूज करतात आणि त्याचं काम काय आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला डिटेल मध्ये समजेल की बाबा नक्की हा ब्रश कुठे यूज काय। मग वाट कसली बघताय, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, मार्केटमध्ये 2 टाइपचे ब्रश अवेलेबल आहेत, जसं की नॅचरल हेअर्स पासून बनलेले ब्रश आणि सिंथेटिक हेअर्स पासून बनलेले ब्रश। तर आता थोडक्यात सांगायचं झालं तर जे नॅचरल हेअर्स पासून बनलेले ब्रश असतात ते प्राण्यांच्या केसांपासून बनलेले असतात। उदाहरणार्थ घोड्याच्या केसांपासून हे ब्रश बनवले जातात आणि ह्या ब्रशला बघितलं तर ह्याचे ब्रिसल्स एकमेकांपासून लांब असतात, ठीक आहे। आणि हे अगदी मऊ लुसलुशीत असतं, त्याच्यामुळे जे पावडर प्रोडक्ट असतात ते इझिली ह्याच्यात कॅच होतात आणि आपल्या चेहऱ्यावर आपण ब्लेंड करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो। आता सिंथेटिक ब्रशचं बोलायचं झालं तर हे ब्रश हे अगदी प्लास्टिक पासून बनवले जातात। ह्याचे ब्रिसल्स एकमेकांपासून जवळ असतात, म्हणजे तुम्ही बघू शकता अगदीच एकमेकांना चिटकून आहेत, त्याच्यामुळे जे क्रीम प्रोडक्ट आहे, लिक्विड प्रोडक्ट आहे, इझिली आपण अप्लाय करू शकतो। आता टाइप नंबर 1 जो की आहे ब्लेंडिंग ब्रश। आता ब्लेंडिंग ब्रश कसे असतात तुम्ही बघू शकता। हा बिग फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहे, हा स्मॉल फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहे, हा फ्लॅट फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहे आणि हा सुद्धा स्मॉल फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहे। तर एवढे ब्लेंडिंगचे ब्रश आहेत आणि जे की आपण यूज करतो आपल्या आय शॅडोसाठी, आईसाठी यूज करतो। आय शॅडो घेतो, ठीक आहे, आपल्याला खूप जास्त फास्ट मध्ये काम करायचं, ठीक आहे, एकाच भागावर काम करायचं, तर आपण काय करणार आहे, जो बिग वाला फ्लफी ब्रश असतो, राऊंड मध्ये असतो, तुम्ही बघू शकता, तो घ्यायचा आणि आय शॅडो ब्लेंड करायचा, ठीक आहे। तर फ्लॅट फ्लफी ब्रशचं काम काय आहे, एखादं प्रोडक्ट घेतलंय, आईज वर बिल्ड केलंय आणि त्याच ठिकाणी आपण अशी ब्लेंडिंग करणार आहे, ठीक आहे। तर ह्याची ब्लेंडिंग ग्राउंड होणार नाहीये, कारण का जसा ब्रशचा शेप आहे, जसं ब्रशचे तुम्ही ब्रिसल्स दिसतात तशा पद्धतीने आपल्याला ब्लेंडिंग करायचं। तर आता मी तुम्हाला राऊंड फ्लफी ब्रशची ब्लेंडिंग दाखवते। तर ती ब्लेंडिंग कशी करायची, आईज वर राऊंड राऊंड फिरवायचं, ठीक आहे। तर ह्याचं काम काय, राऊंड फिरवलं जातं डोळ्यांच्या भोवती। आणि फ्लॅट ब्रशचं काम काय, ठीक आहे, मी प्रोडक्ट घेतलं आणि साइडनी मी ब्लेंड करते। तर समजलं तुम्हाला ब्लेंडिंग ब्रशचं काम नक्की काय आहे, तर तुम्हाला समजलं असेल तर हे आय शॅडो साठी यूज होतात, स्मॉल, बिग आणि मीडियम। आता नेक्स्ट आहे फाउंडेशन ब्रश। आता फाउंडेशन ऍप्लिकेशन कशाने करतो आपण, अशा प्रकारच्या ब्रशने, तुम्ही बघू शकताय, ह्याला बोलतात कबुकी ब्रश, ठीक आहे। ह्याच्याने आपण काय करतो, फाउंडेशन अप्लाय करतो। हा पण काय झालं, फाउंडेशन ऍप्लिकेशन ब्रश। हा फ्लॅट फाउंडेशन ऍप्लिकेशन ब्रश आहे, ज्याच्याने आपण कन्सिलर म्हणा किंवा फाउंडेशन असेल ते इझिली आपण असं ह्या डायरेक्शनने ब्लेंड करतो। आणि हा जो आहे कबुकी ब्रश, ह्याच्याने पण जर आपल्याला फास्ट रनिंग काही करायचं असेल किंवा आपल्याकडे वेळ नाहीये तर आपण काय करू शकतो, असा जो कबुकी ब्रश आहे त्याने घेऊन ब्लेंडिंग करू शकतो, ठीक आहे। नेक्स्ट आहे ब्लश। आता ब्लश जेव्हा आपण ब्लश लावतो, ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण ब्लश लावतो, तर काय करायचं, ब्लश घ्यायचंय आणि ह्या डायरेक्शननी ब्लश अप्लाय करायचं, तर ह्याला बोलतात ब्लश ब्रश। नेक्स्ट आहे पावडर ब्रश। तर तुम्ही बघू शकताय पावडर ब्रश हा खूप जास्त फ्लफी, राऊंड आणि ह्याचे ब्रिसल्स एकमेकांपासून लांब आहेत, तर पावडर ब्रश। तर तुम्ही बघू शकताय, जर आपल्याला पावडर किंवा आपला जो बेस आहे तो सेट करायचा असेल तर आपण काय करतो, लूज पावडर असेल, ट्रान्सल्युशंट पावडर असेल, ती घेतो आणि ह्या डायरेक्शनने आपण पावडर अप्लाय करतो। आता नेक्स्ट ब्रशचा टाइप आहे तो म्हणजे कॉन्टूर ब्रश। तर तुम्ही बघू शकताय कॉन्टूर ब्रशचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर हा जो ब्रश आहे तो स्पेसिफिक एका शेप मध्ये, तुम्ही बघू शकताय, ह्याचा शेप बघू शकताय किंवा ह्याचा शेप बघू शकताय किंवा ह्याचा शेप बघू शकताय। तर ह्याचे पण 2 प्रकार आहेत। तो कॉन्टूरचा ब्रश आहे तो पावडर प्रोडक्ट साठी यूज होतो आणि हा जो कॉन्टूरचा ब्रश आहे तो लिक्विड प्रोडक्ट किंवा क्रीम प्रोडक्ट असतात त्याच्यासाठी यूज होतो। जो कॉन्टूर ब्रश आहे त्याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे अँग्युलर ब्रश। आपण कॉन्टूर ब्रशला अँग्युलर ब्रश पण म्हणतो, कारण का एक स्पेसिफिक अँगल मध्ये आहे, स्पेसिफिक अँगल त्याला दिलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण अँग्युलर ब्रश सुद्धा म्हणतो किंवा कॉन्टूर ब्रश सुद्धा म्हणतो। नेक्स्ट आहे हायलायटर ब्रश। तर तुम्ही बघू शकताय, जर तुम्हाला हायलायटर लावायचा असेल तर अशा प्रकारचा, ह्याला आपण फॅन ब्रश बोलतो। हा जो कोणत्या शेप मध्ये, फॅनच्या शेप मध्ये, त्याला हायलायटर लावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॅन ब्रशचा उपयोग होतो। आहे फाउंडेशन ऍप्लिकेशन ब्रश। तुम्ही बघू शकता फाउंडेशन ऍप्लिकेशन साठी हा छोटा ब्रश आहे, ज्याने आपण जे लिक्विड फाउंडेशन असतं किंवा क्रीम प्रोडक्ट असतं ते इझिली आपण घेऊन आपण आपल्या चेहऱ्यावर इझिली
आपण रॅप करून लावू शकतो. ठीक आहे. तर मंडळी नेक्स्ट आहे स्मज ब्रश. ठीक आहे, तुम्ही बघू शकता पेन्सिलच्या आकारासारखा, ह्याला पेन्सिल ब्रश सुद्धा म्हणतो आपण. काय होतं, जे आपण काजळ लावतो त्या स्मर्च करायला मदत होते, किंवा कोणतं तरी आय शॅडो आहे ते आपल्याला अंडर आईजला स्मर्च करायचं, तर त्याच्यासाठी हा ब्रशचा उपयोग होतो. तर नेक्स्ट आहे लिपस्टिक ब्रश. तुम्ही बघू शकताय ह्या ब्रशने आपण इझिली लिपस्टिक आपण आपल्या होटांवर लावू शकतो. ह्याचे जे ब्रिसल्स आहेत ते एकमेकांना पासून जवळ आहेत, म्हणजे थोडक्यात हे सिंथेटिक सारखं वर्क करतात. बट हे जे माझे ब्रश आहेत ते नॅचरल हेअर्स पासून म्हणजे ॲनिमल्स हेअर्स पासून बनलेले आहेत. त्याच्याने आपण इझिली लिपस्टिक अप्लाय करू शकतो. तर मंडळी मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान समजलेला आहे, तुम्हाला ब्रश नॉलेज खूप छान समजलेला आहे आणि तुम्ही आता इझिली सांगू शकता की ह्या ब्रशचं नाव काय, किंवा इझिली कोणतंही शंका मनात न आणता तुम्ही छान असा मेकअप करू शकता. तर मंडळी तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि खूप सारं प्रेम करा.